या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। शहर मध्यमधून तौफिक पैलवांनी मागितली उमेदवारी, शहर अध्यक्षांनी दिला होकार, पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे येत्या 18 तारखेला सोलापुरात येत असून एकंदरीत सोलापूरचा दौरा ते करणार आहेत। विधानसभा निवडणूक अनुषंगाने सदरील दौरा असल्याचे बोलले जात आहे। त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची बैठक राष्ट्रवादी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते। सदर बैठकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, शहर कार्य अध्यक्ष तौफिक शेख, नाना काळे, प्रमोद गायकवाड, UN बेरिया, महेश कोठे यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। दरम्यान यावेळी जयंत पाटील हे 18 तारखेला सोलापुरात येत असून नियोजनबद्ध असे कार्यक्रम सोलापूर शहरात करण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आले व तसेच विधानसभा निवडणूक अनुषंगाने शहरमध्येची जागाही राष्ट्रवादी पक्षाला मिळावे यासाठी शरदचंद्र पवार यांच्याकडे आपण प्रयत्न करावे अशी मागणी नगरसेवक तौफिक पैलवान यांनी शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्याकडे केली व त्यासोबतच शहर मध्येसाठी मी इच्छुक असून मला शहर मध्येची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देण्यात यावे असे लेखी पत्र शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांना देण्यात आले व त्यासोबतच शहर मध्येसाठी प्रमोद गायकवाड हे देखील इच्छुक असून त्यांनीही लवकरात लवकर पत्र आपल्याकडे सुपूर्द करावे असे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी सांगितले। या ठिकाणी जमलो होतो। मला आत्ताच माहिती मिळाली की आपल्याला जयंत पाटील आल्यानंतर तौफिक भाई काहीतरी त्या मेळावा घेणार आहे उपलब्ध मंगल कार्यालयामध्ये आणि त्याचप्रमाणे पक्षाच्या वतीने आपल्याला एक उपलब्ध मंगल कार्यालयामध्ये एक मेळावा घेणार आहे। त्यासाठी हॉल उपलब्ध करून देण्यासाठी तौफिक भाई यांनी जी सूचना केलेली आहे की उपलब्ध मंगल कार्यालय उपलब्ध करून देतो। त्या पद्धतीने ते आता सांगणार आहेत। आणखी काही डेव्हलपमेंट झाल्या तर आपल्याला आपले सेक्रेटरी पवार साहेब आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मोबाईलवर बघतो। आपल्याला मेळावा घ्यायचा म्हटल्यानंतर फक्त मेळावा घ्यायचा झाला असं नका समजू। प्रदेश अध्यक्ष येणार आहे तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण आपल्या बरोबर आपल्या पक्षाचे कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी आपण गर्दी केली पाहिजे। महानगरपालिकेच्या निवडणुका आणि असेंब्लीच्या निवडणुका आता काही दिवसांमध्ये होणार आहेत, काही महिन्यामध्ये निवडणुका आहे आणि म्हणून त्या मेळाव्याला आपल्या प्रदेश अध्यक्षालाही असं वाटलं पाहिजे की सोलापूरमध्ये राष्ट्रवादीने अशा पद्धतीचं वातावरण आहे। मला माहित आहे मी सगळ्या पदावर काम केलेलं आहे आणि आपण इथं मिटिंग घेतो आणि मग तिथं उपस्थिती आपण कशी येतो ते मलाही माहिती आहे आणि मग असं जर होत असेल तर मग त्याला काही किंमत नाही आणि काही लोक येणारे काही तिथे आणणारे तेच आणतात लोक त्यांच्याकडे आहेत आता ते लोक आणतात 100-200 अध्यक्षांना मॅनेज करून ते लोक आणावे लागतात। मी आपल्याला एवढ्या करता सांगायला लागलो की आपल्याला आपल्या इच्छा असतात, आकांक्षा असतात महानगरपालिकेला, तर त्या दृष्टीने आपल्याला आपलं कामही केलं पाहिजे, पदाधिकारी आपल्याला केलं पाहिजे। आपले जे काही आपल्या भागामध्ये आपले कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना घेऊन आपल्याला मेळाव्यामध्ये येण्याची गरज आहे।
मेळावा यशस्वी व्हावा अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. तर आपण सगळ्यांनी त्याच्याकरता प्रयत्न करायची गरज आहे. वेळ कमी आहे किंवा आपल्याकडे 1-2 दिवस एकच दिवस 24 आवर्स शिल्लक आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. माझी प्रसिद्धीच्या माध्यम कसा असावा सगळ्यांचे त्याचा संपर्क होईल. ते ऑफिस मधून आपल्या ऑफिसचे जे काही पदाधिकारी आहेत ते पाहतील. दुसरा, असेंब्लीच्या विधानसभेची चर्चा आता इथं झाली आणि ही चर्चा आमची बारामतीमध्ये झाली, ही चर्चा मुंबईमध्ये झाली आणि ज्यांना ज्यांना आपल्या पक्षातर्फे उभे राहायचे त्या लोकांनी आपली इच्छा आपल्या अध्यक्षाकडे व्यक्त करायची असेल तर आज व्यक्त करा. पण जेव्हा आपल्या पक्षाचे फॉर्म येतील परवाची या ठिकाणी आल्यानंतर ते सांगतीलच की पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून जे अर्ज येतील. तर काँग्रेस पक्षाकडे अर्ज आलेले आहेत आणि त्यांनी 30,000 रुपये फी त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत आणि मागासवर्गीय जागा असेल तर 10,000 रुपये. तर अशा पद्धतीचे अर्ज येण्याची दाट शक्यता आहे आणि ते प्रोसेसच आहे. पारंपरिक सांगितल्याप्रमाणे ते प्रोसेस आहे आणि मग ते अर्ज भरून आल्यानंतर ते प्रदेशकडे आपण शिफारस करून आपले पाठवतात. जी कोर कमिटी असेल त्याच्यावर ते विचार करतात आणि ते अर्ज तिकडे पाठवतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांना कोणालाही इच्छा व्यक्त करायची असेल कुठल्याही मतदारसंघामध्ये तसे या ठिकाणी अध्यक्षाकडे व्यक्त करू शकतात, लेखी देऊ शकतात. त्याच्यामध्ये कुठेही काही गैर नाही. आणि आपण बघितला की आम्ही तर जेव्हा चर्चा केली तेव्हा आम्ही म्हणतो की 3 पैकी 2 मतदारसंघ आम्हाला या ठिकाणी द्या. कुठल्याही मतदारसंघाचं नाव घेतलं नाही. आम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी ताकद आहे की त्या ठिकाणी आपले 2 आमदार निवडून येऊ शकतील आणि मग 2 आपल्याला मतदारसंघ घेण्याची गरज आहे. त्या पद्धतीने घ्यावा असं आम्ही ठाकून आपले नेते माननीय शरदचंद्र पवार साहेबांना सांगितलं आणि मग आपल्याला त्या दृष्टीने पावलं टाकायचीच आहे. आपल्याला शहरामध्ये तर एंट्रन्स घ्यायचंच आहे पण त्याच्याबरोबर आणखीन एखादी सीट आपल्याला जादा मिळत असेल प्रयत्न करून तेही आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यामुळे आपल्या प्रदेश अध्यक्षांचा दौरा आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करूया. कोल्हापूरमध्ये आतापासूनच एक वातावरण राष्ट्रवादीमय करून तसं पवार साहेबांनी काही म्हणजे महिन्यातच 10 उमेदवारापैकी 8 खासदार निवडून आणले. हा एक इतिहास घडवला पवार साहेबांनी की चिन्ह नवीन, नाव नवीन आणि मग उमेदवारी बरेच ठिकाणी आपल्याला नवीनच होते. पूर्वी आमदार माजी आमदार होते पण ते त्यांचा तेवढा संपर्क नव्हता. असे उमेदवार देऊन देखील एवढ्या पर्सेंटेज 80% निकाल पवार साहेबांनी लावला. याचा अर्थ असा की आजही सर्वसामान्य जनता आणि मतदारामध्ये पवार साहेबांची या ठिकाणी प्रसिद्धी, पवार साहेबांची लोकप्रियता ही आहे हे त्याच्या रिझल्ट वरून आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या दृष्टीने सोलापुरी मागे राहू नये. नगरच्या याला आम्ही सगळेजण होतो तर तो पक्षाचा हे होता 25वा वर्धापन दिन होता. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला तो मोठ्या प्रमाणामध्ये होता. पण आपल्या अध्यक्षांची एक कल्पना इथं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आपल्याला सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची असं फार मोठ्या प्रमाणामध्ये जर या ठिकाणी प्रसार करायचा असेल किंवा लोकांमध्ये आपल्याला जायचं असेल तर 8 खासदारांचा सत्कार या ठिकाणी व्हावा अशी इच्छा देखील आपल्या अध्यक्ष पवार साहेबांच्या पुढे मांडलेला आहे. आता ते तारीख पवार साहेबांची मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न होतील. ते झालं तर आणखी सोलापूर शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढेल असा आम्हाला विश्वास आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.